नंदूबाईंना वन्स मोर म्हणून परत एकदा आणलं किचनच्या मैदानात. म्हटलं होऊन जाऊ दे मस्त तुमच्या हाताने चिकन बिर्याणी. मग काय लागलो तयारीला. खरं सांगायचं म्हटलं तर मी म्हणले होते मी बनवते चिकन बिर्याणी. हे ऐकताच नणंदबाई उठल्या आणि म्हणल्या नको नको तू नको बनवू, मी बनवते. मग आता एवढं बोलते तर ऐकायलाच पाहिजे ना. तर म्हटलं बनवा. तर इथे पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये खडे मसाला टाकले आणि उकळी आल्यावरती पूर्ण तांदूळ स्वच्छ धुवून टाकले. तोपर्यंत मी कांदा टमॅटो सगळं बारीक चिरून घेतलं आणि इकडे मसाल्यासाठी मिक्सरमध्ये मिरची लसूण पुदिना हे सगळं बारीक करून घेतलं. त्यानंतर तांदळाला उकळी आल्यानंतर थोडा 80% तांदूळ फक्त शिजू दिला. त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढून चिकन हे आम्हाला आधीच मॅरिनेट करून ठेवायचं होतं, पण मी जॉबवरून येताना घेऊन आले ते सगळं सामान, त्यामुळे थोडासा लेट झाला. तर इथे चिकन मॅरिनेट करायला ठेवतो, त्यामध्ये सगळे मसाले असतात ते टाकलं, दही टाकलं आणि मस्त एकत्र करून घेतले. तुम्हाला जो मसाला पाहिजे तो तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ते मॅरिनेट करायला ठेवलं. तोपर्यंत इकडे मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकला. मस्त असा जो कांदा चिरला होता तो चांगला फ्राय केला लाल होईपर्यंत. खडे मसाले टाकले, जो मिक्सरमधला मसाला होता बारीक केला तो पण त्यात केला आणि पूर्ण मस्त असं शिजून दिलं. वरतून टमॅटो टाकले. पूर्ण तेल सुटेपर्यंत हा सगळं पूर्ण मसाला आहे तो पण शिजून घेतला. वरून चिकन मस्त शिजल्यानंतर दम द्यायची तयारी केली. तर इथे लास्टला चिकनचा थर लावला, वरती राईस टाकला, त्यानंतर त्यावरती चिकनचा थर लावला. तर असे थर लावून घेतले. त्यानंतर फूड कलर ॲड केला आणि दम द्यायला ठेवला. वरून मस्त अशी कोथिंबीर पण टाकली. तर 15 ते 20 मिनटं आम्ही बिर्याणीला दम दिला होता. तर दम देऊन झाल्यानंतर मस्त अशी चिकन बिर्याणी आम्ही खायला घेतली. तर या तुम्ही पण खायला.